पौर्णिमेला वन्यप्राणी प्रगणना, जंगल सफारींचा आनंद. सहभागींसाठी स्वतःची जबाबदारी अट अनिवार्य. राज्यातील प्रमुख व्याघ्र प्रकल्पांमध्ये बौद्ध पौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर 1 व 2 मे रोजी रात्री वन्यप्राणी प्रगणना केली जाणार आहे. या उपक्रमात सहभागी होणाऱ्या स्वयंसेवकांना यंदा हमीपत्र देणे बंधनकारक करण्यात आले आहे. जंगलात घडणाऱ्या कोणत्याही अनपेक्षित घटनेसाठी शासन किंवा वनविभाग जबाबदार राहणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या प्रगणनेदरम्यान चांदण्यांच्या लख्ख प्रकाशात पाणवठ्यांवर येणाऱ्या तृणभक्षी व हिंस्त्र प्राण्यांचे निरीक्षण केले जाणार आहे. वन्यजीवांचे अस्तित्व, त्यांच्या संख्येतील बदल तसेच विलुप्त होणाऱ्या प्रजातींची नोंद घेण्यासाठी हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. विशेषतः व्याघ्र संख्येचा अंदाज घेण्यासाठी याचा मोठा उपयोग होतो. मेळघाट, ताडोबा अंधारी, पेंच, बोर, नवेगाव-नागझिरा आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्पांमध्ये या उपक्रमासाठी विशेष तयारी करण्याचे निर्देश प्रधान मुख्य वनसंरक्षक, वन्यजीव यांनी दिले आहेत. यासोबतच जंगलातील अग्निप्रतिबंधक उपाययोजना, शिकारविरोधी गस्त आणि इतर संरक्षण कामांवर कोणताही परिणाम होणार नाही याची खबरदारी घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. जंगलातील गूढ शांतता आणि वन्यजीवांच्या सहवासाचा थरार अनुभवण्याची संधी निसर्गप्रेमींना पुन्हा एकदा मिळणार आहे. बौद्ध पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध व्याघ्र प्रकल्पांमध्ये 1 आणि 2 मे 2026 रोजी रात्री वन्यप्राणी प्रगणना उपक्रम राबविण्यात येणार आहे. यंदा या उपक्रमात सहभागी होणाऱ्यांसाठी काही कडक अटी लागू करण्यात आल्या असून स्वतःच्या सुरक्षिततेची पूर्ण जबाबदारी सहभागींवरच राहणार आहे. उपक्रमात सहभागी होणाऱ्या निसर्गप्रेमींसाठी पिण्याचे पाणी व इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच वन्यप्राण्यांच्या मुक्त संचारासाठी 1 व 2 मे रोजी कोअर, बफर आणि नियमित पर्यटन क्षेत्र पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, काही व्याघ्र प्रकल्पांमध्ये आधीच बुकिंग झालेल्या जंगल सफारींना मुख्यालयाकडून सूट मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. निसर्गाचा थरार अनुभवण्याची सुवर्णसंधी असली तरी यंदा स्वतःची काळजी स्वतः हा नियम पाळतच सहभाग घ्यावा लागणार आहे.